इंडियामधून तो हिरा आम्ही चोरी केला आणि तोच हिरा आमच्या बँकेतून कोणीतरी चोरी केला. बीपी हाय आहे. तू इथे काय करतोयस? बँक ऑफ लंडन मध्ये ही चोरी झाली आहे आणि आपल्याला शोधून काढायचंय की चोर कोण आहे. चोरांनी फक्त इंडियातून आणलेला हिरा चोरलाय, त्यामुळे चोर इंडियन्सच असतील. तुम्ही त्यांना नाही पकडू शकणार. का हो? ते 4 तासापूर्वीच पॅरिसला जाणाऱ्या शिप मध्ये बसले असतील. तिथून ते ट्रेन पकडून टर्कीवरून 1 महिन्यामध्ये भारतात पोहोचतील. हे सगळं तुला कसं माहित? नाही माहित नाहीये, पण माझं कॅल्क्युलेशन आहे. पण इतक्या खात्रीनं कसं काय सांगू शकतोस? कारण मी मॅथमेटिशियन आहे आणि माझ्या कॅल्क्युलेशनचा रिझल्ट हेच आहे. मिस्टर मॅथमेटिशियन, तुमचं असं कोणतं अजून कॅल्क्युलेशन आहे जे आम्हाला माहित असायला हवं? माझं कॅल्क्युलेशन आहे की जर कोणी पृथ्वी प्रदक्षिणा केली तर 5 महिन्यामध्ये वर्ल्ड टूर करून तो याच जागी पोहोचायला पाहिजे. शर्ट इज व्हेरी टाइट. माय कॅल्क्युलेशन इज व्हेरी राईट. पण तू हे सिद्ध करू शकतोस? नक्कीच करू शकतो, पण माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये, कारण मी एक हवेत उडणारा जहाज बनवतोय. आणि त्यासाठीच ग्रँट घ्यायला आलोय. ठीक आहे, मी ग्रँट देतो. त्यासाठी अट आहे की तू 5 महिन्यात वर्ल्ड टूर करून इथे परत यायचं आणि आम्ही तुला 10 लाख पाऊंड देऊ. पण जर तू नाही येऊ शकलास तर तुला फक्त ही युनिव्हर्सिटी नाही, लंडन सुद्धा सोडावं लागेल कायमसाठी. बोल, अट कबूल आहे? हो, अट कबूल आहे. अरे नाही कबूल आहे. माझ्याकडे एवढा वेळ नाहीये. तो भित्र आहेस. बीपी हाय आहे. मिस्टर जॅक्सन डरपोक नाहीयेत. एवढ्याशा गोष्टींनी त्यांचं बीपी हाय होत नाही. यांनी ठरवलं तर फक्त 3 महिन्यामध्ये अख्खं जग फिरून दाखवतील. हो हो, अगदी बरोबर. यांना तुमची अट कबूल आहे. हो, कबूल आहे, कबूल आहे. काय? ठीक आहे, मग ठरलं तर 3 महिन्यामध्ये तू वर्ल्ड टूर करून इथे 12 वाजेपर्यंत पोहोचायचं. आणि जर नाही पोहोचलास तर लंडन सोडशील. बीपी हाय आहे. मी घातली नाहीये टाई. आता मात्र झाला बीपी हाय. चला सर, या वर्ल्ड टूर चॅलेंज साठी उद्या सकाळचं जहाज पकडावं लागेल. लॉर्ड, ही पैज लावायची काय गरज होती? जॅक्सनच्या एक्सपेरिमेंटची बातमी क्वीन पर्यंत पोहोचली आहे प्रोफेसर. माझी खुर्ची धोक्यात आहे. जॅक्सनला लंडन मधून हाकलण्यासाठी हा प्लॅन बनवला आहे. पण जर तो ही पैज जिंकला तर? नाही करू शकणार. पॅरिस मध्ये माझा मित्र मॉन्टी त्याला तिथून पुढे जाऊच देणार नाही. मित्रांनो, हा प्रवास असणार खूपच फनी आणि क्यूट. लंडन टू पॅरिस, पॅरिस टू टर्की, टर्की टू इंडिया, इंडिया टू जपान, जपान टू सॅन फ्रान्सिस्को आणि सॅन फ्रान्सिस्को ते लंडन. हा आहे आपल्या वर्ल्ड टूरचा रूट. इथे असायला पाहिजे सुंदर घर. बघा किती सुंदर आहे हा शहर.
मग संध्याकाळपर्यंत फिरूया, कारण तसंही आपली टर्कीची ट्रेन संध्याकाळी स्टेशनवरून सुटणार आहे. पण पोनी, आपण या वर्ल्ड टूर वर का जातोय? अरे लंडन मधून बाहेर पडण्याचा हा एकमेव मार्ग आहे. आपण जॅक्सन सोबत आहोत, त्यामुळे कुणी आपल्यावर संशय सुद्धा घेणार नाही आणि वर्ल्ड टूरच्या बहाण्याने आपण परत आपल्या देशात पोहोचू शकू. बरं झालं आपण लंडनच्या बाहेर आलो ते. आता आपल्याला कसलाच धोका नाहीये. मॉन्टी, वाजवे घंटी, करेल सगळ्यांची सुट्टी. माझा मित्र लॉर्ड कनिंगने मेसेज पाठवलाय की हे लोक या शहराच्या पुढे जाता कामा नये. नाव आहे मॉन्टी, वाजवतो घंटी, करतो सगळ्यांची सुट्टी. तुम्ही पिऊन आहात का? हा, मी काय पिऊन वाटतो? नाही, पण घंटी वाजवून शाळेला सुट्टी झाली तर पिऊन काकाच सांगतात ना. मी घंटी वाजवून तुझी सुट्टी करेन. अटॅक. आता ह्याच्याने मारतो. हात भाजला. मॉन्टीची वाजली घंटी, झाली त्याची सुट्टी. बघा तिथे फुगा, त्यात बसून आपल्याला सटकायला हवं. गुरु, हवेची दिशा एकदम बरोबर आहे. या दिशेने आपण टर्कीला नक्कीच पोहोचू. चला. नराची असते मादी, आम्ही जाणार सर्वात आधी. शेरो शायरी नंतर करायची बर का. आधी इथून चला तुम्ही. हा हा हा. अरे, हे तर आपल्याला खाली खेचतायत. याला बिचाऱ्याला वर घ्या, नाही तर लटकून लटकून बिचाऱ्याची घंटी वाजेल. अरे याला बरोबर घेऊन नाही जायचंय, याच्यापासून पिछा सोडवायचा आहे. मी आत्ता आलो. अरे पोनी पडला की रे. घाबरू नकोस तू पोनी. मी तुला त्या फुग्यापर्यंत पोहोचवतो की नाही ते बघ. सॉरी पोनी, इथून पुढे फुग्यापर्यंत तुलाच पोहोचावं लागेल. आपण टर्कीला पोहोचलो. तो पहा सुलतानचा महाल. पोनी, फुगा खाली उतरव. कोणीतरी फटाके फोडतंय. दिवाळी जवळ आली का? गाढवा, फेब्रुवारी दिवाळी येते का? हा गोळ्यांचा आवाज आहे. पोनी, हळूहळू खाली उतरव. मी काही करू शकत नाहीये. फुग्याला भोक पडली आहेत. काय? आपण खाली पडतोय का? होय होय होय. हा
तोच लंडनच्या बँक मधून चोरी झालेला हिरा आहे? नाही सुलतान, हा तो हिरा नाहीये. म्हणजे आपण लंडनच्या बँकेमधून चुकीचा हिरा घेऊन आलो. तू इतका मोठा गाढवपणा केलायस की तुझ्या पुढच्या कितीतरी पिढ्या गाढवच पैदा होतील, कळलं काय? होय होय, आमच्या म्युझियम साठी आम्हाला तो हिरा पाहिजे. पण तुम्ही आहात कोण? होय होय होय, आम्ही सुलतान सनसनी बिन खाना आहे. सगळ्यांनी आमचं म्हणणं ऐकलंच पाहिजे. सुलतान असून सुद्धा तुम्ही बिनखाना कसे काय हो? तुमच्याकडे तर जेवण बनवायला खूप सारे कुक असले पाहिजेत ना. आम्हाला हिरा पाहिजे. कोणता हिरा? हिरा हिरा आमच्या गावचा भंगारवाला हिरालाल यांना जुन्या गोष्टी गोळा करायला खूप आवडतात ना, त्यामुळे हिरा पाहिजे हो ना सुलतान. हिरालाल, लाल हिरा पाहिजे ना. होय, आम्ही सुलतान सनसनी बिन खाना आहोत आणि टर्की मध्ये सगळ्यांवर आम्ही हुकूम सोडत आहोत. तुम्ही हुकूम सोडण्याआधीच मी हा ढोल तुम्हाला वाजवून दाखवतो सुलतान. नाही, तो गुदगुदल्या नगरीचे सरदार फुरफुरी यांचा 200 वर्ष जुना ढोल आहे. आम्हाला जाऊ दे, नाहीतर हा ढोल फोडून टाकेन. नाही नाही, ढोल फोडू नकोस, ढोल फोडू नकोस. गार्ड यांना जाऊ द्या, कोणी यांना थांबवायचं नाही. आम्ही इथले सुलतान सनसनी बिन खाना आहोत आणि सगळ्यांवर आम्ही हुकूम सोडत आहोत. थँक्यू सुलतान साहेब. चला पटापट. अरे फोडला रे, फोडला रे, सरदार फुरफुरीचा ढोल फोडला रे. सॉरी. लोट्या पठाणचं महागडं वस्त्र फाटलं. तू हा भाला बाजूलाच ठेव. किंग लुमरचा झुमर इज नो मोर. पकडा या सगळ्यांना. नाही, तो भविष्य दाखवणारा ग्लोब आहे. कॅच 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 करा, कॅच. ग्लोब तर वाचलं पण सुलतान नाही वाचले. जॅक्सन सर, आता इथून पुढे कुठे जायचंय? वापरू नका तुमचं इमॅजिनेशन. आपल्याला जायचं रेल्वे स्टेशन.